सुखाचा क्षणात व्यथांच्या घनात उभा पाठीशी एक अदृश्य हात गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगी त्राता घनतमात जणू दीप चेतवी घनतमात जणू दीप चेतवी तन मनात चैतन्य जागवी तन मनात चैतन्य जागवी कण कणात जणू प्राण डोलवी कण कणात जणू प्राण डोलवी जे अरूप त्या देई रूप जे अरूप त्या देई रूप करी मूर्त तो अनुदा गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु विण नाही थारा गुरु विण नाही थारा गुरु निधान गुरु मोक्ष आसरा गुरु निधान गुरु मोक्ष आसरा देव दैव लाभे सदैव देव दैव लाभे सदैव गुरु चरण लाभ होता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता सुखाचा क्षणात व्यथांच्या घनात सुखाच्या क्षणात व्यथांच्या घनात
पाशी एक अदृश्य हात, गुरु एक जगी राता, गुरु एक जगी राता, गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु, दया सिंधु गुरु दीन बंधु, गुरु जननी जन्मदाता, गुरु एक जगी राता, गुरु एक जगी राता। घनतमात जणू दीप चेतवी, घनतमात जणू दीप चेतवी, तन मनात चैतन्य जागवी, तन मनात चैतन्य जागवी, कण कणात जणू प्राण डोलवी, कण कणात जणू प्राण डोलवी, जे अरूप त्या देई रूप, जे अरूप त्या देई रूप, करी मूर्तत्व अमृता, गुरु एक जगी राता, गुरु एक जगी राता। गुरु समान कुणी नाही सोयरा, गुरु समान कुणी नाही सोयरा, गुरु समान कुणी नाही सोयरा, गुरुविन नाही थारा, गुरुविन नाही थारा, गुरु निधान गुरु मोक्ष आसरा, गुरु निधान गुरु मोक्ष आसरा, देव दैव लाभे सदैव, देव दैव लाभे सदैव, गुरु चरण लाभ होता, गुरु एक जगी राता, गुरु एक जगी राता। वा मित्र हो, आपण आता एक मराठी चीज ऐकलीत. पुरिया कल्याण रागामध्ये भारतातले एक प्रसिद्ध संगीतकार, पार्श्वगायक, गीतगायक सुधीर फडके यांनी मराठीमध्ये बांधलेली एक चीजच आपण आत्ता ऐकली. शास्त्रीय संगीताचा अभ्यास मनपूर्वक करून गळ्यावर त्याचे रसिले संस्कार झालेले असताना सुद्धा शास्त्रीय संगीत न गायल्यामुळं सुधीर फडके हे वेगळ्या प्रांतामध्ये शिरले. कारण महाराष्ट्रामधले एक अतिशय ख्यातनाम ग्वाल्हेर घराण्याचे पंडित वामनराव पाध्ये यांच्याकडे त्यांचं शिक्षण झालं होतं कोल्हापूरला, आणि ते ख्यातनाम गायक व्हावेत आणि होणार अशा खात्रीनं त्यांच्या शालेय शिक्षणाकडे जाणून बुजून वडिलांपासून ते त्यांच्या मामांपर्यंत सर्व नातेवाईकांनी सुजाण डोळेझाक केली होती. आणि तरीसुद्धा सुधीर फडके हे आपल्या आयुष्याच्या प्रवासात अनेक अपघातातून वाचत वाचत प्रतिमेच्या विश्वामध्ये येऊन पडले आणि त्यांचं संगीत हे वेगळ्याच तऱ्हेनं वेगळ्याच वळणानं वाहत राहिलं. सुधीर फडक्यांची नावं अनेक आहेत. लोकांनी ठेवलेली नव्हेत, लोकांनी दिलेली. त्यांना राम म्हणत होते, त्यानंतर मेळ्याच्या चाली गाजायला लागल्या तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना सुधीर असं नाव दिलं.
पुन्हा एकदा त्यांचं बारसं व्यावसायिकांनी नंतर केलं आणि घरच्यांनी ते मान्य केलं आणि त्यांना लोक बाबूजी म्हणायला लागले. तेव्हा अशा अनेक नावांनी वावरणारा हा माणूस मूलतः मात्र संगीतकाराचा पिंड घेऊनच अजून वावरतो आहे. 40 वर्षावर चित्रपटाच्या आणि संगीताच्या दुनियेत अजून काम करतो आहे. त्यांचं वय 66 वर्ष वगैरे असं सांगितलं तर पटणार नाही, इतक्या उमेदीने काम चालू आहे. म्हणून त्यांच्या कार्याचा थोडासा आढावा आपण घेणार आहोत. बाबूजी, तुमच्या तिन्ही नावापैकी जे मला त्यावेळेला सुचेल ते नाव मी घेईन, परंतु त्याला तुम्ही उत्तर द्या. वामनराव पाध्याने तुम्हाला शिकवलेली पहिली चीज कुठली, किंवा त्यांनी शिकवलेल्यापैकी तुम्हाला काय आठवतं, त्यांनी आपण आपल्या कार्यक्रमाची वेगळी सुरुवात करूया. दुर्दैवाची आणि खरी गोष्ट अशी आहे हां. की त्यांनी शिकवलेल्यापैकी मला फारसं काही आठवत नाही. बरं. म्हणजे हे लाजिरवाण आहे. हां खरं म्हणजे ज्यांनी 5-6 वर्ष शिक्षण घेतलं आहे हां अशा माणसाने असं म्हणणं की मला काही आठवत नाही, परंतु 30-35 वर्षामध्ये त्याचा संबंधच राहिला नसल्यामुळे हं. मला आठवत नाही. परंतु एक आता ख्याल म्हणणं काही इथं या वेळेत बसणार नाही आहे. हो. परंतु दुर्गा रागामधली एक चीज हं. त्याचं फक्त आस्थाई मी आपल्याला म्हणतो. आता खरं म्हणजे पाध्यभाव जर वरून बघत असतील तर ते नक्कीच मला शिवाय देतील की मी याला एवढं शिकवलं आणि याने काय केलं आहे. तर ठीक आहे, परंतु त्यांनी शिकवलेली तुम्ही विचारलं आणि म्हणून मी एक तेवढी चीज म्हणतो. रसिया रसिया मैं तो शरण तिहारी, रसिया मैं तो शरण तिहारी, नहीं जाने कछु बचन चातुरी, एक भरोसा चरण गिरिधारे, रसिया रसिया मैं तो चरण तिहारे, रसिया. पाध्येबुवांच्या वतीने मी तुम्हाला असं आश्वासन देतो की काही तुम्हाला शिव्या द्याव्याशा वाटल्या नाहीत. त्या काळामध्ये दुर्गा राग हा अप्रचलित राग समजला जात असे आणि त्यामध्ये बांधलेली ही चीज आहे. याच्यामध्ये लईचा नेमकेपणा आहे, कुठेतरी त्याला एक लईला डावलून जाण्याचा खेळकरपणा सुद्धा आहे. स्वतः पाध्यभावानीच बांधलेली चीज हां, आहे. आणि म्हणून ही तुमच्या गळ्यामध्ये व्यवस्थित आली. तेव्हा आपण पुढे आनंदाने बोलायला हरकत नाही. तुम्हाला वाईट वाटायची, खंत वाटायची गरज नाही. ठीक आहे, मी ते विसरतो तात्पुरतं. आता एक मला असं विचारावं असं वाटतं की पाध्येबुवांखेरीज तुमची श्रद्धास्थानं कुठली? कारण मी हा प्रश्न विचारण्याचा उद्देश असा की कलाकाराचं खरा आधार कुठला असं जर विचारलं तर त्यांची काही श्रद्धास्थानं असतात. बाबूजींच्या बाबतीमध्ये त्यांच्याबरोबर बोलताना असं अनेक वेळेला जाणवलं आहे की त्यांच्या वडिलांना त्यांनी मनापासून गुरु मानलं होतं. त्यांच्या वडिलांना त्यांच्या गुणाचा आधी वेध लागला होता आणि त्यामुळं त्यांनी गाणं शिकावं अशी खटपट त्यांनी केली होती. त्यांच्या वडिलांना कोल्हापूरचे टिळक म्हणत असत. असा राष्ट्रवादी विचारसरणीचा हा वकील माणूस दुर्दैवाने जेव्हा त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांचं संसारातलं लक्ष उडालं, खुद्द बाबूजींना आणि त्यांच्या सर्व भावंडांना अतिशय खस्ता खायला लागल्या आणि त्यातून हे संगीताचं रोपटं वाढवायला बाबूजींनी सुरुवात केली. परंतु वडिलांविषयीची त्यांची जी श्रद्धा आहे ती वामनराव पाध्यांविषयीच्या श्रद्धेपेक्षा कुठल्याही तऱ्हेनं कमी नाही. आणि मला असं वाटतं की वडिलांनी हे जे काही त्यांच्या मनात बीज पेरलं होतं की जसं संगीताचं प्रेम तसंच राष्ट्राचं प्रेम. आणि म्हणून तुम्ही जेव्हा म्हणता की माझ्या वडिलांची मला जी आठवण होते ती अनेक परीने होते, त्याच्यामध्ये ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. वडिलांच्या विषयी तुमची जी श्रद्धा आहे ती विचाराची दृष्टी देणारा माणूस, संगीताकडे तू जाणं हे योग्य आहे कारण ते तुझं क्षेत्र बनू शकतं असं दूरदृष्टी देणारा माणूस. या पली आणखीन काही त्यांची आठवण आहे का वेगळी? वस्तुस्थिती अशी आहे की वडिलांची जशी देणगी आहे हं, तशीच माझ्या मामांचीही देणगी आहे. हां 2 मामा, हां दोन्ही मामा अत्यंत मोठे राष्ट्रभक्त. हं, हं, त्यांच्या घरी स्वदेशीशिवाय कोणतीही वस्तू घरामध्ये शिरली नसे. नाही, त्यांनी वापरली नाही. आणि त्यांचे जसे वडिलांचे संस्कार आहेत तसेच माझ्या मामांचे फार मोठे संस्कार माझ्यावरती आहेत.
गाणं मी शिकावं म्हणून जसं वडिलांनी ठरवलं तसं मामानेही त्याला उत्तेजन दिलं. हं, हं. आणि त्या तिघांच्याही कृपेनं आशीर्वादानं म्हणा मी पाध्यभावांच्याकडे जाऊ लागलो. आणि प्रथम मी ज्या वेळेला गेलो 6-7 वर्षाचा असेन त्यावेळेला माझं त्यांनी मला सांगितलं, अरे राम म्हण रे काही 1-2 गाणी मी म्हटली, चिजा म्हटल्या. आणि त्यांना इतकं बरं वाटलं असावं की त्याने मला एकदम 3ऱ्या वर्गात बसवलं. तिसऱ्या वर्गात बसवलं इतकंच नव्हे, साधारणपणे वर्ष 6 महिन्याचा काळ गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या वडिलांना तू सांगून ये की 5 ते 6 संध्याकाळी असा 3ऱ्या वर्गाचा क्लास असेल, तर यापुढे मी तुला 8च्या नंतर घरी पाठवीन असं सांगून ये असं मला सांगितलं. आणि 5ला मी जात असे आणि 8:15 वाजता मी घरी परत यायचा, कारण पुढचे 6 ते 7, 7 ते 8 हे दोन्ही वर्ग म्हणजे पुढचे वर्ग मला ते नुसतं ऐकवायला बसवत असत. हं, हं. आणि आणखीन 1 वर्ष गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तू आता वडिलांना सांग की 9:15 वाजता येईन परत. म्हणजे अगदी शेवटचा जो वर्ग होता, हं. शेवटच्या वर्गातले विद्यार्थी त्यांच्या वर्गाच्या वेळेला सुद्धा मला ते ऐकवायला बसत असत. आणि त्या ऐकवण्यामुळे फार मोठे संस्कार मनावरती होत होते, बुद्धीवरती होत होते. आणि मला ते मधूनच सांगायचे, अरे राम तू म्हण. हं. मी कुठलाही राग चाललेला असायचा, कुठलाही ख्याल चाललेला असायचा, एखादी ताण चाललेला असायचा, एखादा पलटा चाललेला असायचा आणि तो इतर विद्यार्थ्यांच्याकडून म्हणून घेत असताना मला चटदिशी म्हणायचे की तू म्हण. हं. आणि तो मी बरोबर म्हणत असे. अशा रीतीने माझं शिक्षण हे वडिलांच्यामुळे सुरू झालं, मामांच्यामुळे सुरू झालं. परंतु खऱ्या अर्थाने शिक्षण झालं, जे काही थोडं बहुत झालं असेल ते पाध्यभावांच्याचमुळे झालं. म्हणजे त्यांनी मला हाताला धरून उठवलं, चालायला शिकवलं, थोडंसं पळायला शिकवलं. बाबूजींनी 41 साली कोल्हापूरला झालेल्या साहित्य संमेलनाला जिंकलं, आपल्या गाण्याने जिंकलं. साहित्यिक ते वेगळ्या तऱ्हेनं जिंकतात, गाणारा माणूस वेगळ्या तऱ्हेनं जिंकतो. पण विशेष म्हणजे त्या काळापासून आधुनिक महाराष्ट्रातले आधुनिक रामायणकार जे पुढे रामायणकार झाले ते एकत्र आले. ते म्हणजे ग. दी. माडगूळकर आणखीन बाबूजी हे तेव्हापासून एकत्र आले. त्या काळामध्ये HMVनी एकदा बाबूजींना नाही म्हटलं आणि दुसऱ्या दाराने या म्हटलं. म्हणजे असं की त्यांना संगीतकार म्हणून, संगीत रचनाकार म्हणून त्यांना घेतलं, परंतु गायक म्हणून तुमचा आवाज तितकासा काही ध्वनिमुद्रणाला सोयीचा नाही असं नम्र उत्तर देऊन त्यांना वाटेला लावलं होतं. त्याचा किस्सा ते नंतर पुढे कधीतरी सांगतील. पण त्या काळामधली 2 गाणी जी आज कदाचित आमच्या फार ऐकिवात नसतील, की जिथे माडगूळकर आणखीन सुधीर फडके हे एकत्र जाणवले लोकांना पहिल्याने, ते गाणं म्हणजे त्यावेळचं ज्याला कोळी गीत म्हणू, दर्यागीत म्हणू, काही म्हणू, त्याचा आपण थोडासा आस्वाद ओळी. घेऊ. हो, कारण मला आता ही सगळी गाणी आठवतही नाही आहेत. एक गाणं असं होतं जे त्याला पहिल्यांदा मी माडगूळकरांच्या गाण्याला चाल लावली आयुष्यामध्ये. ते दर्यावरी नाच करी होडी चाले कशी भिरी भिरी, दर्यावरी नाच करी होडी चाले कशी भिरी भिरी. एवढंच आठवतं. एवढंच आठवतं. बरं. आणि दुसरं एक गाणं होतं, कवी संजीव आहेत सोलापूरचे, अजून आहेत उत्तम कवी. त्यांचं एक गाणं माझ्या भटकंतीमध्ये एक आशाताई फडके म्हणून होते, त्यांनी मला सांगितलं होतं. मग त्याला जरा थोडं इम्प्रोवाइज करून मी असं म्हटलं होतं, चल उठ उठ आता सजना पहाट झाली, सजना पहाट झाली. चल उठ उठ आता सजना पहाट झाली, सजना पहाट झाली. वा वा. या व्यतिरिक्त काही मला आठवत नाही पुढे. बाबूजी म्हणजे संशोधकाला आव्हान आहे, कारण त्याने किती गीतांना चाली दिल्या ते त्यांना माहिती नाही. मला स्वतःलाच आव्हान आहे ते, हं. कारण मलाही आठवत नाहीये. त्यांच्या चित्रपटाच्या सगळ्या ध्वनिमुद्रिका वगैरे त्यांच्या जवळ नाहीत. तेव्हा वेगळ्या तऱ्हेनं संशोधन करायचं असेल त्याला बाबूजींच्या मागे हात धुवून लागायला हरकत नाही. थोडंसं आपण पुढे चलू. आणि HMVमध्ये संगीत रचना करत असताना सुद्धा त्यांचा पुढचा जो एक महत्त्वाचा चित्रपट संगीत घडवण्याचा जो बाज, त्याची जी सुरुवात झाली
त्या सुरुवातीकडे आता आपण येऊ. त्यावेळचं पहिलं चित्र, हिंदी चित्र तुमचं, हां. गोकुळ. गोकुल. आणि त्या गोकुल या चित्रपटामध्ये त्यांनी दिलेल्या 2 चाली आहेत. फार मजेची गोष्ट आहे की त्यावेळेला गाजलेला जो आवाज होता, पुरुष आवाज, जी.एम. दुराणी, त्यांच्यासाठी म्हणून रचलेलं गाणं जेव्हा बाबूजीने त्यांना गाऊन दाखवलं, तेव्हा दुराणी हा हाडाचा कलावंत असल्यामुळं त्यांना असं विचारलं की तुम्हीच का गात नाही आहे, मला कशाला गायला सांगता. आणि तेव्हा मग ध्वनिमुद्रणाचं कौशल्य अजून आपल्या हातात आलेलं नाही, गळ्यात आलं नाही, वगैरे वगैरे जो किस्सा आहे त्याचा आपण नंतर भाग घेणार आहोत. आत्ता आपण चाली ऐकू त्यांच्या. तर ही दुराणीनं दिलेली जी चाल होती ते तुमचं पहिलं हिंदी चित्रपटातलं गीत, त्याचा आपण थोडासा नमुना बघू. नमुना म्हणजे नमुनाच. 2 ओळी. एक पहिली जोड. हं. अक्रूर कृष्णाला घेऊन जातो कंसाकडे आणि बॅकग्राऊंड सॉन्ग आहे. कहाँ हमारे शाम चले, शाम चले हमें रोता छोड़ के, हमें रोता छोड़ के गोकुल में अब कहाँ हमारे शाम चले, शाम चले, शाम चले हमें रोता छोड़ के. त्याच वेळेला दुसरं एक जे गाणं केलं होतं, जे त्यावेळेला माणिक दादरकर यांना ते दिलेलं सांगा. असेल. हां. त्याची पहिली ओळ अशी आहे. हं. कृष्णाचा जन्म झाल्यानंतर हं. त्या आजूबाजूच्या सगळ्या बायका आनंदानं गाणी म्हणतात. आया गोकुल में छोटा सा राजा, आया गोकुल में छोटा सा राजा, क्या है उसका नाम रे, उसका नाम रे, उसका नाम रे, आया गोकुल में. हं. या दोन्ही चालीमध्ये आपल्याला नक्की जाणवेल की हिंदी चित्रपट संगीताचे काही खास ठेके पण आहेत आणि काही चलनं पण आहेत. आता 47-48च्या सुमाराला पंजाबातून इकडे जसं वेगवेगळे संगीत दिग्दर्शक आले, तसा खेमटा ठेका हा त्यावेळेला इकडं आला आणि तो अजूनपर्यंत अतिशय मजबूत पद्धतीने बसलेला आहे आमच्या हिंदी चित्रपट संगीतात. त्याचा बाबूजीने केलेला वापर त्याच्या आहे अगोदर मी दिसेल. केलेला अच्छा, हां. हां. म्हणजे आता कालानुक्रम बघण्यासारखा आहे. आणि त्यानंतर त्यांचा दुसरा एक जो करिअरचा महत्त्वाचा भाग म्हणजे पार्श्वगायक म्हणून, तोही त्यानंतर लवकरच सुरू झाला. आणि त्या चित्रपटाची कथा मजेशीर आहे. वंदे मातरम हा तो चित्रपट, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे ख्यातनाम विनोदी लेखक, अष्टपैलू कलावंत पु ल देशपांडे यांची भूमिका होती. त्यांच्या पत्नींची पण. सुनीताबाईंची पण भूमिका होती. आणि त्यामध्ये पहिल्याने पार्श्वगायक म्हणून सुद्धा सुधीर फडके समोर आले. तर त्याचं आपण एक गीत ऐकणार आहोत. त्या गीताच्या अर्थापासून, उच्चारापासून, चालीपर्यंत सुधीर फडके दिसतात. आणि तो जो ठसा की हे सुधीर फडके आणि हे त्यांचं संगीत, हा ठसा तेव्हापासून समोर यायला लागला असं म्हणायला हरकत नाही. हे आहे युगलगान. हम्म. अर्थात आता म्हणणार आहे मी एकटाच. बरं. आणि माझं स्वतःचं पार्श्वगायक म्हणून ध्वनिमुद्रित झालेलं आहे तेही हे पहिलंच गाणं. हम्म. हेच गाणं. हम्म. आणि माझ्या काही आवडत्या गाण्यांच्या पैकी, मी चालींच्या पैकी असं एक आहे. विझले रत्नदीप गगनात, आता जागे वायनात. विझले रत्नदीप गगनात, आता जागे वायनात. अंधारातून प्रकाश निवळे, हलके हलके पूर्वा उजळे, दवबिंदूंचे मोती
किती झाले पर्णाच्या तबकात, आता जागे वायुनाथ. जागी झाली सुवर्ण नगरी, जागी झाली सुवर्ण नगरी, अरुणासहये उषा सुंदरी, सोन्याची नवप्रभा पसरली सोन्याच्या दारात, आता जागे वायुनाथ. विझले रत्नदीप गगनात, आता जागे वायुनाथ. राजधानी धन्य धनवंत हस्तिनापुरे, उंच उंच इमारती भारी उंच गोपुरे, गुणवंत राज्यात यथला प्रतापी चतुरे. कीर्तिवंत धुरंधर त्याचं नाव जगभरे. ही है रे जी, जी जी है जी, जी है जी, जी है जी. आपण कोण, कोणीकडले? तुझं नाव सांगा अगोदर. माझं नाव मच्छी गंधा हो द्यावा माझं नाव, हे मच्छी गंधा हो द्यावा माझं नाव.